आज मस्त झणझणीत अशी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली विसूर आमटी बनवणार आहे. नॉनव्हेजलाही महागे सारेल अशी ही विसूर आमटी बनवून तयार होते. खायला एकच नंबर लागते. झणझणीत अशी कटाच्या रश्याची मस्त ही आमटी बनवून तयार होते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि त्यातलीच आजची ही रेसिपी आहे विसूर आमटी. चला मग उशीर न करता आजच्या या आमटीच्या रेसिपीला सुरू करूयात. तर विसूर आमटी बनवायची म्हटलं तर सगळ्यात पहिलं आपल्याला विसूर बनवायचा आहे, ज्याच्यासाठी 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा बाजरी आणि 1 चमचा तांदूळ. आता हा विसूर मी मस्त गावाकडच्या पद्धतीने बनवत आहे. आता आजकाल काय झालंय, विसूर म्हटलं की त्यात खडे मसाले देखील वापरले जातात, पण आमच्या गावाकडं म्हणजे आजही गावोगावी जी विसुराची आमटी बनवतात ना, ते असाच विसूर करून आमटी बनवली जाते. डाळ, तांदूळ आणि बाजरी छान लालसर रंगावर भाजून घेतली. आता भाजलेली डाळ, तांदूळ, बाजरी काढून घेतली आणि त्याच तव्यावर बारीक मूठ भरून खोबरं कट करून घेतलं. आता हे खोबरं छान लालसर रंगावर भाजायचे. आता ना विसूर भाजताना, खोबरं भाजताना तुम्हाला हवं असेल तर धारभर तेल ओतू शकता, म्हणजे थोडंसं तेल टाकून भाजून घेऊ शकता. पण बिना तेलाचं भाजल्यानंतर टेस्ट ही खूप भारी येते. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण ज्यावेळेस खोबरं तेलात भाजायला जातो ना, तर थोडा हलका त्याचा तेलाचा त्याला वास लागतो. आता कुणी म्हणीन लागतो, कुणी म्हणीन नाही, पण आमच्या घरात म्हणतात की ते भाजल्यानंतर वास लागतो. म्हणून बऱ्याचदा मी खोबरं भाजताना किंवा विसूर भाजताना तेल वापरत नाही, बिना तेलाचंच भाजून घेते. तर हवा असेल तर तुम्ही गॅसवरही खोबरं भाजून घेऊ शकता. आता आपल्या इथं खोबरं भाजून झालं. आता सगळ्यात पहिलं हा विसूर हलका थंडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं मिक्सरच्या भांड्यात मी विसूर घालून घेतला आहे. एकदम बारीकसर आता ह्याला पिठासारखं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं. तर मस्त विसूर फिरून झाला. आता मी इथं मस्त भाजलेला कांदा घेतलेला आहे. सोबतच जे आपण भाजलेलं खोबरं घेतलं होतं ना, ते खोबरं घेतलेलं आहे. खोबरं, कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. तसंच त्याच्यासोबत 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकीचा तुकडा आणि कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालून छान याचं वाटण तयार करून घ्यायचं. विसुराची आमटी म्हटलं तर वाटण हवंच हवं. तर असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं पाणी घेणार आहोत. तुम्हाला आमटी किती बनवायची त्याच्या हिशोबाने पाणी इथं घ्या. तर आता इथं मी मस्त 2 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 2 ग्लास पाण्यामध्ये 2.5 चमचे पोहे खायचे ह्याने जो विसूर तयार करून घेतला होता तो विसूर घालून घेतला आणि पाण्यासोबत मिक्स करून घेतला. नंतर आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची. त्याच्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. आता या विसुराच्या आमटीला आवर्जून तेल थोडंसं जास्तच वापरा, म्हणजे मस्त कटाची आमटी तयार होते. आता तुम्हाला हवं असेल तर वापरा, नाही वापरलं तरी चालेल. तुम्ही तुमच्या घरी जेवढं भाजीला वापरता तेवढं वापरलं तरी चालेल. पण आमटीला थोडंसं तेल घातलं ना, आमटी मस्त तरीदार आणि झणझणीत तयार होते बरं का. आमच्या घरी आम्ही अशीच बनवतो. आता मस्त जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते कढाईमध्ये घालून घ्यायचं आणि छान 2-3 मिनिट हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं. आमच्या घरी ना लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि शूटिंग करताना लाईट यायची जायची. तर 1-2 वेळेस थोडासा अंधार, थोडासा उजाड, थोडासा अंधार, थोडासा उजाड असं रेसिपीमध्ये झालं आहे. तेवढं ॲडजस्ट करून घेताल ही मी तुमच्याकडून अपेक्षा करू शकते का? नक्कीच करीन. तर तुम्ही पाहू शकता छान मसाला आपला परतून झालेला आहे. तर ही आमटी काळ्या मसाल्यातच बनवायची आहे. तर याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊयात. इथं मस्त घरगुती आमच्या घरी जे बनवलं जातं ते काळं तिखट मी इथं घालून घेते. छान 2 चमचे काळं तिखट घालून घेते. तुम्हाला नाही का ना किती तिखट हवं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं तिखट वापरू शकता. आता बाय चान्स तुमच्याकडं काळं तिखट नसेल तर लाल चटणी वापरली तरी चालेल. पण मसाला जो मेन मी वाटण तयार केले तोच वाटण तयार करून ही आमटी बनवायची. आता काळं तिखट घातलं, गरम मसाला घातला, मटण मसाला घातला, धना पावडर घातली आणि मस्त मसाले तेलामध्ये फ्राय करून घेतले, मिनिटभर शिजून घेतले. आहा, एवढा सुगंध दरवळला होता घरात, काय विचारूच नका. सोबतच जे आपण विसुराचं पीठ पाण्यात मिक्स करून घेतलेलं होतं ते पाणी इथं घालून घ्यायचं. आता आमटी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲडजस्टमेंट करून घ्यावा.
आता हे पाणी घातल्यानंतर आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट ही आमटी उकळून घ्यायची. जितकी छान आमटी उकळली जाईल तितकी आमटी खायला छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही पाहू शकता आपली आमटी उकळायला सुरुवात झालेली आहे. या पद्धतीने छान 5-6 मिनटं आमटी उकळून घ्यायची. 5-6 मिनटानंतर गॅस पूर्ण कमी करायचा आणि 2-3 मिनिट आमटी रश्शी उतरायला ठेवायची. काय म्हणताना एवढी जबरदस्त आणि मस्त अशी ही विसूर आमटी बनवून तयार होते. तर तुमच्या घरीही ह्या विसुराच्या आमटीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खायला एक नंबर लागते. भाकरी कोणतीही असो, बाजरीची असो, ज्वारीची असो किंवा चपाती असो, नाही तर भात असो, कशासोबत खा, खूप भारी लागते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटू अशाच गावाकडच्या नवीन रेसिपीसोबत, म्हणजेच आपल्या विस्मरणात पडलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, पोट भरून खा आणि तुमची आणि तुमच्या घरातल्याची आवर्जून काळजी घ्या. बाय बाय.